जिल्हा परिषद प्राथमिक शाळा परंदवडी इयत्ता 7वी आमच्या वर्गामध्ये अगस्त्या फाउंडेशनच्या करवंदे मॅडम आल्या होत्या. त्यांनी आम्हाला रासायनिक बदल आणि भौतिक बदल यावर माहिती सांगितली. त्यावर आम्ही एक प्रयोग करत आहोत. आज आम्ही रासायनिक बदल कसा होतो हे प्रयोगाद्वारे दाखवणार आहोत. 2 गॅस जार घेतले, सल्फर पावडर आणि डिफ्रिगेटिव्ह स्पून आणि हातमोजे, मॅक्स स्पिरिटचा दिवा. ओके, हां प्रयोग सांगा आता. हां या हाताचा रंग. हां आता ती हातमोजे घालणार, नंतर मास्क लावणार, मग आम्ही हा प्रयोग करून दाखवणार. आम्ही 5 ग्रॅम सल्फर पावडर घेत आहोत. 5 ग्रॅम सल्फर पावडर. ओके, मदत करा. खाली नको बघ. आता काय केलं? हां स्प्रिटचा दिवा पेटवलाय. बरं. आता आणि सल्फर पावडरला थोडी उष्णता देणार, त्याची वाफ होईपर्यंत. बरं, सल्फरला उष्णता का देताय तुम्ही? त्याच्यातून धूर येण्यासाठी. बरं, त्याच्यामुळे काय होणार आहे? फुलावर रासायनिक बदल होणार. बरं. आणि आम्ही हा स्पीडचा दिवा विझवण्यासाठी आम्ही परीक्षक नळीचा उपयोग परीक्षा नळी ठेवताय. जर ते फुकलं तर त्याचा स्फोट पण होऊ शकतो. बरं बरं. धूर येतो. आता बदल होईपर्यंत तुम्ही हात जो स्पून आहे तो त्या गॅस सिलेंडरमध्ये म्हणजे गॅस जारमध्ये तुम्ही धरून ठेवणार आहात. तुम्ही पाहू शकता या फुलाचा रंग हळूहळू पांढरा पडत चाललेला आहे. त्याचं ज्वलन केल्यामुळं सल्फर डायऑक्साईड तयार झालं आणि जेव्हा आपण ते झाकलं आणि त्याच्यात अख्खा धूर सोडला त्यावेळी फुलामधील काही भागांवर त्याचं म्हणजे रासायनिक अभिक्रिया झाली आणि त्यामुळं ते फूल पांढरं झालं. अशा प्रकारे आम्ही रासायनिक बदल घडवून आणला. बरोबर. मग रासायनिक बदल म्हणजे काय, कोण सांगेल? ज्या बदलामध्ये मूळ पदार्थ तयार न होत, त्या बदलामध्ये मूळ पदार्थ परत मिळवता येत नाही आणि त्यापासून नवीन पदार्थ तयार होतो, अशा बदलाला रासायनिक बदल असे म्हणतात. आणि त्या बदलामध्ये